नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता काव्य मात्र पारसाठी खिचडी बनवायला घेते तर वसुंधराला फार आश्चर्य वाटतं। तुला बरं वगैरे वाटत नाही का असं वसुंधरा तिला विचारते। तेव्हा मात्र इकडे काव्य उत्तर देते, त्यात काय आश्चर्याचं आहे, मी आजकालची मुलगी आहे, मी अभ्यास आणि घरातल्या गोष्टी कामं हे सगळं ॲडजस्ट करू शकते। तेव्हा मात्र वसुंधरा तिथून निघून जाते तर दुसरीकडे मात्र काव्य मानिनीने सांगितल्याप्रमाणे खिचडी बनवत असते। तेव्हा मानिनी तिला प्रश्न करते की मी तुला एक विचारू का। तेव्हा काव्य विचारते की हो बोला ना, काय विचारायचं आहे। त्यानंतर मात्र इकडे मानिनी म्हणते, म्हणजे आतापर्यंत तुझं आम्ही जे वागणं बघत होतो त्यात खूप बदल झाला आहे। म्हणजे मला आवडतच आहे, तू माझ्या मुलासाठी काहीतरी करते आहे, परंतु मला एक प्रश्न पडला आहे, त्याचं खरं उत्तर देशील का। तर त्यावर आता काव्य होकार देते। मानिनी विचारते, तू पारच्या प्रेमात पडली आहेस का। तेव्हा आता मानिनीला काय उत्तर द्यावं या गोष्टीचा विचार मात्र काव्य करू लागते, कारण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं। परंतु मानिनी तिला पुन्हा विचारते की तू पारच्या प्रेमात पडली आहेस का। आता मात्र अगदी शांतपणे काव्य मानिनीकडे बघतच राहते। पुढे मात्र आता काव्य मानिनीला उत्तर देते, काकू तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे, गेल्या महिन्याभरामध्ये मी त्याला खूप दुखवलेलं आहे, त्यामुळे आता त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे ज्यातून त्यांना फक्त आनंद मिळेल, म्हणून मी हे सगळं करते आहे। हे ऐकून मात्र मानिनी आता काव्याकडे बघतच राहते। तर दुसरीकडे मात्र आता नंदिनीसाठी जीवाचे सुद्धा प्रयत्न सुरू असतात। नंदिनीच्या आश्रमामध्ये स्पेशल गेस्ट आलेले असतात। तेव्हा मात्र तुम्ही हे सगळं करू शकता का, तुमचा स्टाफ इतका कमी आहे असे प्रश्न विचारल्यावर तेवढ्याच जीवा तिथे पोहोचतो आणि तुम्हाला जरी स्टाफ कमी वाटला तरी सुद्धा नंदिनी मॅडम खूप मोठे आहे, सगळं काही होऊन जाईल असं मात्र तो सांगू लागतो। दुसरीकडे मात्र काव्य आता पारसाठी खिचडी बनवून ऑफिसमध्ये घेऊन जाते तर पार्थला वाटतं की रम्याच आली आहे म्हणून तुम्ही या म्हणून असं म्हणतो। तर तेवढ्यात मात्र काव्य आतमध्ये येते आणि काव्याला बघून मात्र आता पार्थ तिच्याकडे बघतच राहतो। त्यानंतर मात्र काव्य त्याला खिचडी बनवलेली असते, मी तुमच्यासाठी खास बनवले आहे असं सांगत त्याला खिचडी देते। तेव्हा मात्र तिथे एक पिऊन येतो आणि पार्थ आता तो खिचडीचा डब्बा मात्र त्या पिऊनकडे देतो आणि त्यांना सांगू लागतो की काका तुमचा आज उपास आहे ना, तुम्ही ही खिचडी खा। आणि हे म्हटल्यावर आता काव्याला खूपच वाईट वाटतं, परंतु पार्थ पुढे म्हणतो की आजपासून मी खिचडी सोडली आहे, मला आजपासून खिचडी आवडत नाही असं म्हटल्यावर मात्र आता काव्य पुन्हा दुखावते। तर दुसरीकडे मात्र आता नंदिनीला पाणीपुरी आवडत असते म्हणून आता जीवानी पाणीपुरीचा घाट घातलेला असतो। तेव्हा मात्र आता जीवा तिला पाणीपुरी खाऊ घालण्यासाठी पुढे येतो। तर मात्र आता पाणीपुरी खाण्यासाठी पुढे आलेल्या जीवाला नंदिनी नकार देते, काही आवडत्या गोष्टी सुद्धा मनाविरुद्ध सोडाव्या लागतात, म्हणून आजपासून मी पाणीपुरी सोडली आहे। हे ऐकून मात्र आता जीवा सुद्धा दुखावतो। येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की लवकरच काव्य आणि जीवा हे पार्थ आणि नंदिनीच्या प्रेमात पडताना आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्हाला काय वाटतं की पार्थ आणि जीवा हे दोघेही आता नंदिनी आणि काव्याच्या प्रेमात पडतील का। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।